मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आमच्यावर टीका करा, मात्र महाराष्ट्राला बदनाम करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. दशावतार कलाकारांच्या अनुदानात दुप्पट वाढ. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी भरती आल्यास मुंबईतील 370 हॉटस्पॉटवर पाणी साचतं. हे पाणी बाहेर काढण्यासाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार असून मंजुरीसाठी तो केंद्राकडे पाठवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केंद्राच्या मान्यतेनंतर या आराखड्यानुसार काम सुरू होईल. त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. सभागृहात मुंबई आणि महानगर प्रदेशातील प्रश्नांवर गेली 2 दिवस नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उत्तर दिलं. अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलं. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली. लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालेलं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली. 7,000 कोटी पाण्यात गेले असा प्रचार केला. या आरोपातील सारा खोटारडेपणा आता समोर आला आहे. या लिंकमुळे घाट रस्त्यातील अपघात आणि वाहतूक कोंडी संपली आहे. तुम्ही माझ्यावर टीका करा, मला सवय आहे, पण आजपासून 10 वर्षांनी टीका करणारे नसतील, पण कनेक्टिंग लिंक असेल आणि फडणवीस शिंदेंचं नाव असेल. तुम्ही मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यातल्या 4 दिवसात पूर्ण महिन्याभरातला 90% पाऊस पडला आहे. एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे 50 ते 75 ताशी वेगाने वाहणारे वारे यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली. मुंबईत दरवर्षी सरासरी झाडं पडून 5, दरड कोसळून 3, तर इमारती कोसळून 13 मृत्यू होतात. मॅनहोल्समध्ये पडून आतापर्यंत 7 मृत्यू झालेले आहेत. मुंबईत जुन्या झाडांच्या मुळांची क्षमता मोजून मुळं अधिक घट्ट करायची याबाबत महापालिकेच्या सूचना दिल्या आहेत. तसंच ज्या झाडांबाबत ते करता येत नसेल ते विहित पद्धतीचा उपयोग करून काढली पाहिजेत, अशा सूचनाही महापालिकेला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं नियोजन करताना तिथल्या लघु उद्योगांचा विचार केलेला आहे. हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून तिथल्या सर्व उद्योगांसाठी आधुनिक व्यवस्था तयार करणार आहोत. पुढील 1.5 वर्षात पुनर्वसनाची 10,000 घरं पूर्ण करायची आणि त्याच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबई आणि महानगर क्षेत्र हे महाराष्ट्राचं आणि देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशातील कोणत्याच महानगर क्षेत्रात सुरू नाहीत इतकी विकास कामं सध्या मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी आज विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी काल अतिवृष्टीच्या प्रश्नावर दिलेल्या स्थगन सूचना अध्यक्षांनी फेटाळल्या. अन्य आयुधांच्या माध्यमातून यावर सभागृहात चर्चा घडवून आणू तसा प्रस्ताव देण्याची सूचना केली. मात्र त्यानुसार विरोधी बाकांवरील सदस्यांकडून अल्पकालीन सूचनेची मागणी करण्यात आली. मात्र आजच्या कामकाजात ती दाखवण्यात आली. विविध लक्षवेधी सूचनाही पुढे ढकलल्या जात आहेत. सभागृहात हे काय सुरू आहे म्हणत नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आदी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. राज्यातील आदिवासी आणि पारंपरिक वननिवासींना वनहक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र सातबारा उतारा आणि गाव नमुना 12E लागू करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. या निर्णयामुळे राज्यातील 2 लाखांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं सातबारा उतार्यावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती, तर मुख्य मालकी हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा. या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी, बँकांकडून कृषी पीक कर्ज, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात अडचणी येत होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून वनपट्टा धारकांसाठी स्वतंत्र सातबारा नमुना 7E आणि गाव नमुना 12E तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील दशावतार ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या कलेच्या संवर्धनासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम 2,22,00,000 रुपयांवरून 4,40,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
कलाकारांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी भास्कर जाधव, सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न केले. दशावतार कलाकारांची नोंदणी, जिल्हा स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी तसंच लोककलावंतांना ओळखपत्र देण्याचा निर्णयही शासनानं घेतला असून यासाठी विभागीय अधिकारी जिल्हा स्तरावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबवतील, असं त्यांनी सांगितलं. तसंच दशावतार महोत्सव, नमन महोत्सव, राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत दशावतार कलेसाठी 3 लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि 1 लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अहवालातील विलंबही कमी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. डहाणू जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणासाठी 7 दिवसांची मुदत, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत मंजूर. 16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान बंधनकारक. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची ठळक क्षणचित्र. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम म्हणजेच शरीराला चिरफाड न करता शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू असून या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबद्ध पद्धतीने दूर करण्यात येतील. अत्याधुनिक नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम तंत्रज्ञानामुळे शरीराला चिरफाड न करता तपासणी करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी करणे आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतील जे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतील. तसंच आवश्यकतेनुसार भविष्यात आणखी बसेसही उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी डहाणू आणि जव्हार आगारासाठी सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून देण्याबाबत, तर सदस्य प्रवीण दरेकर यांनी राज्यातील एसटी बस अपघातांमध्ये वाढ झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागातही एसटी सेवा पोहोचवण्याचं शासनाचं धोरण असून या भागांमध्ये अखंड सेवा देण्यासाठी बस ताफ्याचं आधुनिकीकरण सुरू आहे. मागील 7-8 वर्षात नवीन बसेसची खरेदी कमी झाली होती. इलेक्ट्रिक बस उपलब्ध होण्यात विलंब झाल्यानं शासनाने पुन्हा डिझेल बसेस खरेदीचा निर्णय घेतला. आतापर्यंत 2,640 डिझेल बसेस खरेदी करण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने एकूण 8,300 नवीन बसेस ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत, अशी माहितीही सरनाईक यांनी दिली. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरण आणि नोंदणी प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा लागू केली आहे. नूतनीकरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे राबवताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं ती तात्पुरती ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. याबाबत संबंधित संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे, असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न मांडला होता. यापुढे नूतनीकरणाचे प्रस्ताव 60 दिवसात तर नवीन नोंदणीची प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून त्याचं पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असंही सावे यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रलंबित असलेले 30 जूनपर्यंतचं वेतनही संबंधितांना अदा करण्यात आलं आहे. या संदर्भात एकूण 443 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 366 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित 77 अर्जांवर कार्यवाही सुरू असल्याचं मंत्री सावे यांनी सांगितलं.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 सभागृहात मंजूर करण्यात आलं. या विधेयकावर जवळपास दीड तास चर्चा करण्यात आली. विधेयकावर विरोधकांकडून अनेक सूचना मांडण्यात आल्या, तसेच त्याला विरोधही करण्यात आला. परंतु आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्याचं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर बहुमतानं हे विधेयक विधान परिषदेत पारित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधल्या नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली. राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे. हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असंही सरनाईक यांनी सांगितलं. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबवली आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.